हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आजचा विषय थोडा वेगळा आहे, पण कदाचित आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी आलेला आहे किंवा काहीजण तिथे स्टक असतील. द आर्ट ऑफ लेटिंग गो, म्हणजेच काही गोष्टी, काही व्यक्ती आणि आठवणी सोडून द्यायला शिकणं. थोडक्यात काय तर पास्ट लेट गो करणं. आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टींशी अटॅच होतो, कधी एखाद्या व्यक्तीशी, कधी एखाद्या नात्यासोबत, तर कधी सुंदर आठवणींशी. आपण फोटो, व्हिडिओज यासोबत पण अटॅच असतो. काही लोक आज आपल्या लाईफमध्ये नसतात, तरी देखील आपण त्या आठवणी ठेवतो, कारण त्या गोष्टी आपल्यासाठी स्पेशल असतात. पण आयुष्य असंच असतं ना, बदलते, परिस्थिती बदलते आणि लोकही बदलतात. आणि कधी कधी काही नाती किंवा काही व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जातात, पण आपण मात्र त्या जुन्या आठवणींमध्ये अडकून राहतो. सो थोडंसं करेज दाखवून ते डिलीट करा किंवा लेट गो करा. ज्या लोकांनी तुम्हाला हर्ट केलं आहे त्यांना माफ करा, त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या पीससाठी, आणि तुमच्या ग्रोथवर फोकस करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य नेहमी पुढे जात असतं. आजचा दिवस पुन्हा भूतकाळ होणार आहे. सो आपल्याकडे टाईम हा लिमिटेड आहे. आपण मात्र भूतकाळाला धरून तेच कंप्लेंट्स, तेच प्रॉब्लेम्स कवटाळून बसतो. आठवणी वाईट नसतात, पण त्या आपल्या आयुष्याचा एक सुंदर भाग असतात. पण जर त्या आठवणी तुम्हाला पुढे जाऊ देत नसतील, जर त्या तुमची पीस हिरावून घेत असतील, तर ऑलवेज बेटर यू हॅव लेट गो ऑफ इट. आय नो लेटिंग गो इज नॉट इझी. सोडून देणं खूप कठीण असतं, कारण त्या गोष्टींमध्ये फक्त आठवणी नसतात, तर आपले इमोशन्स जोडलेले असतात. पण ते जर तुमच्या ग्रोथच्या आड येत असतील, तर सोडून देणं ऑलवेज बेटर. फॉर एक्झाम्पल, आपण जेव्हा कुठे ट्रॅव्हल करतो ना, तेव्हा कमी सामान घेऊन जायचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला माहिती असतं जास्त बॅगेज असेल तर प्रवास हा एन्जॉय करता येत नाही. अगदी तसंच आयुष्याचं देखील आहे. जर आपण जुन्या आठवणींचं ओझं, जुन्या गोष्टींचं ओझं आणि जुन्या दुःखाचं ओझं घेऊन पुढे चालत राहिलो, तर नवीन गोष्टींसाठी जागाच उरणार नाही. म्हणून ट्रॅव्हल लाईट इन लाईफ टू. जे सुंदर आहे ते तुम्हाला आनंद देतं ते जपा. पण जे सतत तुम्हाला मागे खेचते त्यापासून डिटॅच व्हायला शिका, कारण कधी कधी नवीन सुरुवात करण्यासाठी जुन्या गोष्टींना सोडावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती कायमच्या आपल्या आयुष्यात येत नाही. काही लोक आपल्याला आनंद देतात, काही लोक आपल्याला काहीतरी लेसन शिकवतात आणि काही लोक आपल्याला मजबूत बनवून जातात. कदाचित त्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यातला रोल तेवढाच असेल. जसं एखाद्या मूव्हीमध्ये प्रत्येक कॅरेक्टरचा एक रोल असतो. रोल संपला की त्याची एंट्री तिथेच एंड होते. तसंच आयुष्यातही काही लोकांचा प्रवास आपल्यासोबत ठराविक वेळच असतो. याचा अर्थ ते लोक वाईट होते असं नाही, फक्त त्यांचा आणि तुमचा प्रवास हा तिथपर्यंतच होता. म्हणून जे गेलं त्याचा राग करू नका. त्यांनी दिलेल्या चांगल्या आठवणींसाठी ग्रेटफुल राहा, पण स्वतःला त्या भूतकाळात अडकवून ठेवू नका. कधी कधी आपण जुने फोटो, व्हिडिओज किंवा मेसेजेस जपून ठेवतो, त्यात काही चुकीचं नाही. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मी हे जपून ठेवतोय कारण मला आनंद मिळतोय, की मी अजूनही त्या गोष्टीत अडकलो आहे? जर एखादी गोष्ट तुमची पीस कमी करत असेल, तर हळूहळू तिला सोडायला शिका. डिटॅचमेंट म्हणजे कोणाचा तिरस्कार करणं नाही. डिटॅचमेंट म्हणजे स्वतःच्या मनशांतीला महत्त्व देणं, स्वतःला प्रायोरिटी देणं आणि स्वतःला पुन्हा नव्याने जगण्याची संधी देणं. एक सुंदर ओळ आहे, कुछ पुराना खो दोगे तभी तो नया पाओगे. पास्ट हा आपल्या आयुष्याचा एक चॅप्टर आहे, पूर्ण बुक नाही. भूतकाळातून शिका, पण वर्तमान जगायला विसरू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि दररोज स्वतःची बेटर व्हर्जन बनण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत.